हॅलो अँड वेलकम टू न्यू लाईफ फेलोशिप ऑनलाईन चर्च सोलापूर. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रियानो, योहानाचं पुस्तक ह्याचा 14 अध्याय वचन 23 म्हणतं, बट द आर इज कमिंग अँड इज नाव हिअर व्हेन द ट्रू वर्शिपर्स विल वर्शिप द फादर इन स्पिरिट अँड ट्रुथ. फॉर द फादर इज सीकिंग सच पीपल टू वर्शिप हिम. होय प्रियांनो, आजही परमेश्वर शोधत आहे त्याच्या खरे उपासकांची आणि आराधकांची. तर यामुळे आपण ह्या समयाला आपल्या अंतःकरणाची तयारी करत जेणेकरून आपल्यामध्ये परमेश्वराची ती शोध पूर्ण होऊ शकेल आणि त्याला मनापासून स्तुती आणि आराधना देऊ शकावी, कारण की तो त्याच्या योग्यतेचा आहे. आमेन. Let's worship Him. आइए उसकी स्तुति आराधना करें. आइए उसको धन्यवाद दें. यीशुआ, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. Worship Him. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं,
रिहाई यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। है खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है। खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। Only you, Jesus. Oh, 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 oh. प्रियांनो, योहानाचे पुस्तक ह्याचं 7व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्या सर्वांना एक खूप सुंदर प्रॉमिस दिलेला आहे. वचन सांगतं, कोणी तहानलेला असला तर त्याने मसकडे यावे आणि प्यावे. जो मसवर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. होय प्रियांनो, आपण सर्वजण तहानलेले आहोत. वी ऑल आर थर्स्टी फॉर द लॉर्ड. आणि जर आपल्याला पाहिजे की आपल्यातून ही जिवंत पाण्याच्या नद्या व्हावे, तर त्यासाठी आपल्याला वचनामध्ये आणखी स्थिर होणं गरजेचं आहे. यामुळे आपण ह्या समयाला पवित्र आत्म्याकडे ही सहायता मागूयात की तो आपल्याला वचनामध्ये आणखीन चालवेल. पुढचा समय हा वचनामध्ये असणार आहे. आपण सर्वजण आपल्या अंतर्ज्ञानाची तयारी करूयात. गुड मॉर्निंग सगळ्या न्यू लाईफ चर्चच्या लोकांना आणि इतर सर्व लोक जे मला बघत आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी आशा आहे स्तुती आराधनेमध्ये तुम्ही आशीर्वादित झाला आहे आणि परमेश्वराला तुमची आराधना तुम्ही सादर केलेली आहे. यावेळेला आपण वचनामध्ये जाण्यासाठी तयार आहोत. मी प्रार्थना करेन सुरुवातीला वचनाकरिता आणि त्यानंतर एक विशेष विषय घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. आपण आशा ठेवू की परमेश्वर पवित्र आत्मा आम्हा सर्वांशी आज बोलेल. आमेन. आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण नतमस्तक होतो. आम्ही प्रार्थना करतो, तुझं वचन जे जिवंत आहे, दुधारी तलवाराप्रमाणे आहे, तीक्ष्ण आहे. प्रभू, जे आम्हाला बोध करतं, सूचना देतं, प्रोत्साहन देतं, जीवन देतं परमेश्वरा,
आम्ही प्रार्थना करतो. माझ्या प्रभू, आज ते वचन, आज आम्ही जे बोलणार आहोत, ऐकणार आहोत, आमच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे. आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहे. येशूच्या नावाने मागतो पिता, आणि सर्व म्हणाले आमेन. आमेन. माझा मूळ विषय याकडे जाण्याच्या अगोदर आज मला प्रेषितांची कृत्याचा अध्याय 2 आणि त्याच्यातली काही वचनं मला वाचू द्या, कारण आज आहे पेंटिकॉस्टचा दिवस. टुडे इज पेंटिकॉस्ट डे. I am not preaching exactly on Pentecost Day and the Holy Spirit, but definitely मला नक्की काहीतरी बोलायचं आहे पवित्र आत्म्याच्या विषयी, कारण आज सर्वत्र पेंटिकॉस्टचा दिवस साजरा केला जात आहे. प्रेषित 2. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आज मला माझ्या मूळ विषयाकडे जाण्याच्या अगोदर मला हे सांगू द्या, एक प्रोत्साहनात्मक संदेश छोटासा मला देऊ द्या माझ्या मूळ संदेशाकडे जाण्याच्या अगोदर. तो हा, इथं दुसरं वचन म्हटलं, तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. ते लोक भयभीत अशा अवस्थेमध्ये बसले होते त्या ठिकाणी, आणि ते अशा अवस्थेमध्ये बसलेले असताना जिथं त्यांचा गुरु, त्यांचा प्रभू येशू आता त्या ठिकाणी नाही आहे, आणि ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत, भीती आहे, आणि अशा भीतीच्या अवस्थेमध्ये असताना अकस्मात एक नाद झाला आकाशातून. माझी प्रार्थना आणि भविष्यवाणी स्वरूपामध्ये आज मला हेच म्हणायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही भयाच्या भोवती आहे, आणि ज्या वेळेला अवतीभोवती भय आहे, कोरोनाचे भय आहे, आणि या सर्व प्रकारचे भय असताना, आम्ही लॉकडाऊनमध्ये असताना, आम्ही घरात आहे, स्वतःला कोंडलेलं आहे, कदाचित आतमध्ये आम्ही स्वतःला बांधून घेतलेलं असेल कदाचित, अशा अवस्थेमध्ये योग्य त्या ठिकाणी राहा, प्रार्थनेच्या अवस्थेमध्ये राहा, आराधनेच्या अवस्थेमध्ये राहा. का? कारण अकस्मात तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी होणार आहे. स्वर्गातून, आकाशातून एक नाद होणार आहे. पवित्र आत्मा आमच्यावरती उतरून येणार आहे. आय प्रे दॅट गॉड वुड डू सडनली समथिंग इन युअर लाईफ दॅट विल टर्न थिंग्स अराउंड फॉर यू इन जीसस नेम. आमेन. आणि म्हटलेलं आहे, झाला व त्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. दॅट्स माय सेकंड थिंग आय वॉन्ट टू टेल यू बिफोर आय मूव्ह टू माय ओरिजिनल मेसेज. त्या घरात ते बसले होते आणि ते सर्व त्याने म्हणजे पवित्र आत्म्याने भरले. सर्व या शब्दाकडे मला आज फोकस करायचं आहे. तुम्ही तुमच्या घरामधले सर्व लहान लोक, लहान मुलं, तुम्ही तुमच्या घरातले तरुण, तुमच्या घरातले वरिष्ठ आणि वृद्ध, हे सर्व पवित्र आत्म्याने भरू शकतात. आज या पेंटिकॉस्टच्या दिवशी मला हीच आशा देऊ दे की प्रत्येकाने पवित्र आत्म्याने भरावे, प्रत्येकाने पवित्र आत्म्याने भरावे. देवाचा आत्मा तुम्हावरती वसो, तुम्हामध्ये वसो. आमेन. हालेलुया. लेट्स मूव्ह टू माय मेन टॉपिक टुडे. आजच्या मूळ विषयाकडे आज आपण वळणार आहोत प्रियानो. मी वाचतो तुमच्यासाठी लूक वर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 30. लूक chapter 10 verse 30. I'll read in English first and then in Marathi. In reply, Jesus said, a man was going down from Jerusalem to Jericho. When he was attacked by robbers, they stripped him of his clothes, beat him and went away, leaving him half dead. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. वी नो अबाउट दिस स्टोरी. आम्हा सर्वांना या घटनेविषयी, या स्टोरीविषयी माहिती आहे प्रियानो. परंतु माझं लक्ष या स्टोरीमधल्या एका विशिष्ट गोष्टीकडे आज तुम्हा सर्वांचं आणायचं आहे, आणि ते म्हणजे पहा, इथं काय म्हटलेलं आहे, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला. दे स्ट्रिप्ड हिम ऑफ हिज क्लोथ्स. चोर तिथे आले, दरोडेखोर तिथे आले, आणि ते येऊन त्याच्यावर अटॅक
कसं त्यांनी केलेलं आहे माहिती का? त्याच्यावरती हल्ला करण्याच्या अगोदर, त्याचा होतं नव्हतं ते सर्व चोरी करण्याच्या अगोदर वचन इथं आम्हाला स्पष्टपणे सांगतं की दे स्ट्रिप्ड हिम ऑफ हिज क्लोथ्स, त्यांनी त्याचे कपडे फाडले, पूर्णपणे काढून टाकले, फाडून टाकले त्याचे कपडे. टुडे आय वॉन्ट टू टेल यू, the enemy first attacks your garments, then you. The enemy first attacks your garments, then you. The topic today I am dealing with is your garments. The topic today I am dealing with is your garments. So, तुमचे वस्त्र हा विषय घेऊन आज मी तुमच्या समोर येत आहे. इथं मला कळतं एक व्यक्ती आहे, तो यरुशलेमेकडून यरिहोकडे चाललेला आहे. आणि अजून एक शब्दाकडे पहा, लक्ष द्या. एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस, कुठे? खाली यरिहोस. वेन एव्हर यू आर मूव्हिंग अवे फ्रॉम जेरुसलेम, यू आर ऑलवेज एंडिंग अप गोइंग डाऊनवर्ड्स. जेव्हा केव्हा तुम्ही यरुशलेमेहून बाहेर दूर चाललेला आहे, त्यावेळेला तुम्ही खाली चाललेले आहात, हे लक्षात ठेवा. आत्ताच आपण वाचलं प्रेषितांची कृत्यांमध्ये, येशू म्हणतोय की तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका, कारण तिथे तुम्हाला पवित्र आत्मा भेटणार आहे आणि तुम्हाला सामर्थ्य भेटणार आहे. यरुशलेम हे कशाचं दर्शक आहे? भाकरीचं दर्शक आहे. यरुशलेम हे कशाचं दर्शक आहे? पवित्र आत्मा प्राप्त होण्याचा, देवाच्या उपस्थितीचा दर्शक यरुशलेम आहे. देवाच्या गोष्टींचा, देवाच्या राज्याचा दर्शक म्हणजे यरुशलेम आहे. जेव्हा आम्ही यरुशलेम सोडून दूर जाऊ लागतो यरुशलेमहून, तेव्हा आम्ही वर जात नाही, तेव्हा आम्ही खालीच जातो. या वचनाप्रमाणे आम्हाला कळतं, whenever we go away from Jerusalem, we go downwards. Our downfall starts when we go away from Jerusalem. आम्ही जेव्हा यरुशलेम पासून दूर जातो, त्यावेळेला आमचं खाली जाणं किंवा खाली पडणं याची सुरुवात होते. लक्षात घ्या, द विल ऑफ गॉड फॉर अस इज टू स्टे इन जेरुसलेम. देवाची इच्छा तुम्हा माझ्यासाठी ही आहे की आम्ही यरुशलेम मध्ये राहावं. हा, मी तुम्हाला सांगितलं की त्या चोरांनी पहिल्यांदा त्याचे कपडे फाडले आणि मग त्याला अर्धमेला करून तिथेच त्यांनी टाकून दिलं. दी एनिमी, मी तुम्हाला जसं सांगितलं की शत्रू सर्वात प्रथम तुमच्या कपड्यांवरती हल्ला करतोय आणि मग तुमच्यावरती हल्ला करतोय. का? कारण त्याला माहिती आहे, जर तुमच्याकडे ते विशिष्ट प्रकारचे वस्त्र तुम्ही परिधान केलेले आहात, जोपर्यंत त्याला तो फाडत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो हात लावू शकत नाही. तुमचे वस्त्र एका कवचाप्रमाणे, एका कुंपणाप्रमाणे ते काम करतं. इयोबाला तू पाहिलंस का? देव म्हणतो शैतानाला, शैतान म्हणाला मी त्याला हात कसे लावू? तू तर त्याच्या भोवती तारणाचं कुंपण केलेलं आहेस. वस्त्र आमच्यासाठी एका कुंपणाप्रमाणे काम करतात. आज आपण पाहणार आहोत आमचे वस्त्र कुठले कुठले आहेत किंवा असू शकतात किंवा असायला पाहिजे. नंबर 1, स्तोत्रसंहिता 45, 14 आणि 15. Psalms 45, 14 and 15 says, in embroidered garments she is led to the king. म्हटलेलं इथं तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील. कशिद्याचे वस्त्र, एम्ब्रॉयडर्ड क्लोथ्स और गार्मेंट्स. माझं पहिलं वस्त्र जे मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो, जे तुमच्या आमच्याकडे आहे, जे ख्रिस्ताला ओळखतात, ते म्हणजे रॉयल गार्मेंट्स, राजकीय वस्त्र. या वस्त्राविषयी आपण काही वेळ बोलणार आहोत. तिला एम्ब्रॉयडर्ड गार्मेंट्स म्हणजे कशिद्याची वस्त्रे, म्हणजे राजासमोर जाण्यायोग्य अशी वस्त्रे, रॉयल वस्त्रे, राजकीय वस्त्रे तिला घालण्यात आलेली आहेत असं म्हटलेलं आहे. याची आठवण आदम आणि हव्वा याविषयी होते. जेव्हा परमेश्वराने आदम आणि हव्वाला निर्माण केलं, त्यावेळेला परमेश्वराने त्यांना असेच प्रकारचे गौरवी राजकीय वस्त्र देऊन ठेवले होते. सो रॉयल ओव्हर हिअर ऑल्सो मीन्स ग्लोरी. राजकीय इथे याचा अर्थ हा पण होतो गौरव. लक्षात ठेवा. म्हणजे काय माहिती का, परमेश्वराने आदम आणि हव्वेला
एम्ब्रॉयडर्ड गारमेंट्स म्हणजे राजकीय गारमेंट्स दिले होते, म्हणजे गौरवी वस्त्र आदम आणि हव्वाला परमेश्वराने जेव्हा निर्माण केलं तेव्हा दिले होते. बट द एनिमी रिप्लेस्ड ग्लोरी विथ फिग ट्रीज और फिग ट्री लीव्स रादर. परंतु शैतानाने काय केलं माहिती का, त्या गौरवी वस्त्राला बदल करून त्यांना फिग ट्रीचे लीव्स दिले, पानं दिली, पानं. सो इथं पण आम्हाला सर्वात प्रथम दिसतंय पहिला हल्ला मनुष्य मात्रेवर शत्रूचा सैतानाचा ज्या वेळेला होतोय त्यावेळेला पहिला हल्ला होत आहे वस्त्रांवरती. ते वस्त्र दिसत नव्हते गौरवाचे, तरी सुद्धा ते त्या वस्त्रांनी वेष्टिलेले नक्की होते. आणि ते शत्रूला ठाऊक होतं. सर्वात प्रथम हल्ला त्याने गौरवी वस्त्रांवर केला आणि पालापाचोळे हे त्याला दिलं आणि त्यांनी ते झाकून घेण्याचा प्रयत्न करत होते. वन थिंग आय वॉन्ट टू टेल यू, देयर इज नो रिप्लेसमेंट फॉर द ग्लोरी ऑफ गॉड. There is no replacement for the glory of God. When you lose the glory, you always look for substitute. जेव्हा तुम्ही गौरव गमावता त्यावेळेला प्रत्येक वेळेला पर्याय शोधायला लागता की जे मी गमावलेलं आहे, जे परमेश्वराकडून मी गमावलेलं आहे, ते मी त्याच्या ऐवजी माझ्या जीवनामध्ये काय ठेवू. बट लेट मी टेल यू, मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या गौरवाला पर्याय नाही. देवाचं गौरव आहे. देवाचं गौरव हे देवाचं गौरव आहे. म्हणून पहिलं वस्त्र जे आमच्याकडे असायलाच पाहिजे ते म्हणजे गौरवी वस्त्र. शत्रू आमच्याकडे येतोय आणि ह्या गौरवी वस्त्राच्या पाठीमागे तो लागलेला आहे. सो रिमेंबर, गौरवी वस्त्र, रॉयल गार्मेंट. सेकंड गारमेंट, दुसरं वस्त्र आपण पाहूया. यशा 61:10 मध्ये म्हटलेलं आहे, आय डिलाइट ग्रेटली इन द लॉर्ड, माय सोल रिजॉइसेस इन माय गॉड, फॉर ही हॅज क्लोथ्ड मी विथ गारमेंट्स ऑफ सॅल्वेशन. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. का? कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. कुठली वस्त्रे? तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. सगळेजण माझ्या मागे म्हणा, तारणाची वस्त्रे. गारमेंट्स ऑफ और गारमेंट ऑफ सॅल्वेशन, तारणाची वस्त्रे माझा दुसरा मुद्दा आहे. दुसरं वस्त्र जे आपल्यावर आहे ते म्हणजे तारणाचं वस्त्र. लक्षात ठेवा. सो पुन्हा आदम आणि हव्वाकडे येऊया. when the devil replaced glory with fig leaves, God had to intervene. जेव्हा शैतानाने गौरवाला त्या पालापाचोळ्यांनी झाडाच्या पानांनी अदलाबदल केली, तेव्हा परमेश्वराचा हस्तक्षेप झाला. परमेश्वराला हस्तक्षेप करावा लागला. Whenever the devil steals or tries to steal the glory of God from you, God intervenes. हालेलुया. ज्यावेळेला परमेश्वराने दिलेलं गौरव त्यावेळेला शैतान हिरावून घेण्याचा प्रयत्नात असतो किंवा हिरावून घेतो. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचा हस्तक्षेप येतो. सो देर इज वन होप, वन स्ट्रेंथ दॅट वी अंडरस्टँड फ्रॉम हिअर. व्हेनेवर सेटन डज समथिंग इन युअर लाईफ, गॉड इंटरव्हीन्स. जेव्हा केव्हा शैतान तुमच्या वस्त्रावरती हल्ला करायला लागतो, गौरवावर हल्ला करायला लागतो, त्यावेळेला परमेश्वराचा हस्तक्षेप नक्कीच येणार. कोणीतरी आपल्या घरी बसलेला असताना आमेन म्हणेल. आमेन. ग्लोरी वेंट अवे, देअर इटर्नल लाईफ वेंट अवे. गौरवाचं वस्त्र निघून गेलं, सार्वकालिक जीवन देखील त्याच्याबरोबर निघून गेलं. दे डिडंट फील दॅट समथिंग हॅज लेफ्ट देम. त्यांना जाणवलं पण नाही की त्यांच्यावरून काहीतरी निघून गेले, त्यांचे वस्त्र निघून गेलेले आहेत. यू मे नॉट फील दॅट समथिंग प्रेशियस is lost from you,
ग्लोरी इज लॉस्ट फ्रॉम यू. कधी कधी गौरव तुमच्यावरून निघून गेलेलं तुम्हाला जाणवणार पण नाही आहे, पण याचा अर्थ हे नाही आहे की गेलेलं नाही आहे, गमावलेलं नाही आहे. इट इज something that happens in the unseen, but God still wanted to give them a lifespan to live. गौरव निघून गेलं, परंतु मृत्यू त्याच्यानंतर लगेचच परमेश्वराने दिल्याने त्यांना एक जीवन मर्यादा त्यांना द्यायचीच होती जगण्यासाठी, आणि म्हणून परमेश्वराने हस्तक्षेप केला. सो ही रिप्लेस्ड नाव द फिग लीव्स विथ गार्मेंट्स ऑफ ॲनिमल स्किन. आणि मग आता परमेश्वराने ते जे पानांनी बनवलेलं, झाडाच्या पालांनी बनवलेलं वस्त्र जे आदम आणि हव्वाने होतं, त्याला बदलून त्याने चर्मवस्त्रे त्यांना दिली. इफ द डेव्हिल नोज टू रिप्लेस व्हॉट गॉड हॅज गिव्हन यू, गॉड ऑल्सो नोज टू रिप्लेस समथिंग दॅट द डेव्हिल इज गिव्हिंग यू. जर शैतानाला माहिती आहे की परमेश्वराने जे तुम्हाला दिलं ते मी बदलून माझ्याकडनं काहीतरी तुम्हाला द्यायला पाहिजे, तर त्यावेळेला परमेश्वराचा हस्तक्षेप होतो आणि शैतानाने जे तुमच्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे त्याला काढून पुन्हा परमेश्वराकडून तो तुम्हाला काहीतरी नक्कीच परमेश्वर देतो. आमेन. आणि इथं हेच आम्हाला बघायला मिळतंय. गौरव चोरण्यात आलं, ते वस्त्र काढून घेण्यात आले आणि पालापाचोळा आला, सबस्टिट्यूट आलं, पर्याय आलं. परंतु परमेश्वर म्हणतो की पर्यायावर तुम्ही जगणार नाही, मी दिलेल्या पुरवठ्यावर तुम्ही जगणार. कम ऑन. तर आम्ही असे लोक आहोत की आम्ही पर्यायावर जगणार नाही, आम्ही असे लोक आहोत देवाच्या पुरवठ्यावर आम्ही जगणार आहोत. गॉड इज स्टील एबल टू प्रोव्हाइड. परमेश्वर अजूनही सक्षम आहे आम्हाला पुरवठा करण्यासाठी, म्हणून आम्हाला पर्याय शोधण्याची गरज नाही. तुमच्या माझ्याकडे तारणाची वस्त्र परमेश्वराने दिलेली आहेत. ॲनिमल स्किन, चर्म वस्त्र, पालापाचोळे काढले आणि त्याला त्याच्याऐवजी चर्म वस्त्र दिले. म्हणजे एका पशुला परमेश्वराला खुद्द तिकडे सॅक्रिफाईस करावं लागलं, बलिदान द्यावं लागला, आणि अजून त्याला रक्त असताना त्याच्याने आच्छादलं. हे दर्शक कशाचं आहे माहिती का? तारणाचं दर्शक आहे. आम्ही पापामध्ये असताना परमेश्वराने आम्हाला तारणाच्या वस्त्राने झाकलं, येशूच्या रक्ताने आम्हाला झाकलं. गार्मेंट ऑफ सॅल्वेशन. हालेलुया. तारणाचे वस्त्र. मे वी एलिव्हेट फ्रॉम फिग लीव्स टू ॲनिमल स्किन बॅक टू द ग्लोरी गार्मेंट. देवबाप करो की आमची वाढ, आमची वृद्धी पुन्हा एकदा पालापाचोळ्याच्या वस्त्रापासून चर्मवस्त्राकडे जावी आणि चर्मवस्त्राकडून पुन्हा एकदा गौरवी वस्त्राकडे जावी. Amen. We all are going to get the glory garments once again very soon when he comes to take us. Amen. Hallelujah. तिसरं वस्त्र याच्याकडे आपण जाणार आहोत. तिसरं वस्त्राकडे आपण जाणार आहोत. यशया 61:10 पुन्हा एकदा आपण तिथेच असणार आहोत. इथं म्हटलेलं आहे, For he has clothed me with garments of salvation, जे आपण पाहिलं अगोदर, and arrayed me in a robe of his righteousness. Wow. ते म्हटलेलं आहे की तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे, जे आपण आत्ताच पाहिलं. त्याच्यानंतर मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादलेला आहे. नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे. माझा पुढचा किंवा तिसरा वस्त्र ज्याच्याविषयी मी बोलणार आहे ते आहे रोब of righteousness. Notice the change I've made according to the word in the point. पहिल्या दोन्ही मुद्द्याला मी गार्मेंट हा शब्द वापरला, परंतु तिसऱ्या मुद्द्यावरती मी रोब हा शब्द वापरत आहे. पहिले दोन्ही मुद्दे आहेत तिथे मी वस्त्र हा शब्द वापरतोय, परंतु इकडे झगा, रोब हा शब्द मी वापरतो आहे. नीतिमत्तेचा झगा. नीतिमत्तेचा झगा. अंडरस्टँड वन थिंग. काही लोक खुश होतात की मला तारणाचं वस्त्र प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही तिथेच थांबायचं नाही आहे. तारणाची वस्त्र तर मिळालेलीच आहे, तदनंतर आपली दैनंदिन आपला प्रयत्न हा असायला पाहिजे की तारणाच्या वस्त्राच्या वर
मला नीतिमत्तेचा झगा देखील प्राप्त व्हायला पाहिजे. आमेन, हालेलुया. नीतिमत्तेचा झगा आमच्यावरती असायला पाहिजे. आणि मग पहा इथे शब्द काय आलेला माहिती का, मला नीतिमत्तेच्या झगाने आच्छादले आहे. बट लिसन टू द इंग्लिश ट्रान्सलेशन, दॅट्स द करेक्ट ट्रान्सलेशन. अ रोब ऑफ हिज रायचियसनेस. त्याचा हा शब्द मराठीमध्ये काही कारणास्तव आला नाहीये. कुठला नीतिमत्तेचा झगा? त्याच्या नीतिमत्तेचा झगा मला प्राप्त झाला. आय एम नॉट रायचियस इन माय ओन स्ट्रेंथ अँड विस्डम. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये, कौशल्य आणि शक्तीमध्ये मी नीतिमान कधीच ठरू शकत नाही. माझ्यावरती नीतिमत्ता येते ती परमेश्वराचीच येते. ती प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्राप्त झालेलीच नीतिमत्वता मला प्राप्त होते. रोब ऑफ हिज रायचियसनेस. अंडरस्टँड वन थिंग, वी आर कवर्ड विथ सॅल्वेशन बट रोब्ड विथ रायचियसनेस. आम्ही तारणाने आम्ही वेष्टिलेलो आहोत, परंतु नीतिमत्तेचा झगा आम्हाला प्राप्त झालेला आहे. व्हेन सॅल्वेशन कव्हर्स यू, रायचियसनेस ब्युटिफाईज यू. लक्षात ठेवा, जेव्हा तारण तुम्हाला झाकतं, आदम आणि हव्वानी पाप केलं म्हणून परमेश्वराने त्यांना चर्मवस्त्र म्हणजे तारणाची वस्त्रे देऊन त्यांना झाकलं त्यांची पाप. तारणाची वस्त्र आम्हाला झाकतात, परंतु नीतिमत्तेचा झगा आम्हाला सौंदर्य प्राप्त करून देतात. यु नो, आवर सॅल्वेशन क्लोथ्स कव्हर अस, बट द रोब ऑफ रायचियसनेस ब्युटिफाईज अस. आय प्रे, माझी प्रार्थना ही आहे की प्रत्येक जण आत्म्यामध्ये परमेश्वराची नीतिमत्ता याचा झगा परिधान करून तुम्ही गौरवी दिसावे. देवाची इच्छा नाही की आम्ही सर्वसाधारण असावे. फक्त तारणाचा झगा प्राप्त, तारणाचे वस्त्र प्राप्त झालेले आहेत बस नाही. परमेश्वराची इच्छा आहे तारणाचे वस्त्र घाल, त्याच्याबरोबर आम्ही नीतिमत्तेचा झगा घातला पाहिजे. यु नो, डे टू डे लाईफमध्ये आपण कदाचित एक शर्ट एक पॅन्ट आपण घालून बाहेर निघतो, परंतु ज्यावेळेला फेस्टिवलचा समय असतो नाही का, एक सण असतं, घरामध्ये लग्न कार्य असतं, मग शर्ट आहे, पॅन्ट आहे, शूज, त्याच्यावरती मग आपण एक जॅकेट किंवा त्याच्यावरती पण आपण एक अजून आम्हाला सुंदर बनवण्यासाठी आपण एक ब्लेझर किंवा कोट आम्ही घालतो. दॅट इज robe of righteousness. It will actually separate you from being an ordinary human. रोब ऑफ रायचियसनेस, नीतिमत्तेचा झगा तुम्हाला सर्वसाधारण जीवन जगण्यापासून अगदी वेगळं करून टाकतं. प्रार्थना करा, देवा नीतिमत्तेचा झगा माझ्यावरती सदोदित असू दे, कारण रोज माझ्या जीवनामध्ये तुझ्या उपस्थितीत मी साजरा करणार आहे. आणि साजरा करण्यासाठी ज्या वेळेला मी येईन त्यावेळेला मी साधे कपडे घालणार नाही, परंतु नीतिमत्तेचा झगा घालून मला स्वतःला सुंदर बनवून मी तुझ्या उपस्थितीमध्ये येणार आहे. रोब ऑफ righteousness. Hallelujah. Next. Hallelujah. Next point. 1 Kings 20:31-32. पहिले राजे 20वा अध्याय 31 आणि 32. His officials said to him, look, we have heard that the king of Israel is merciful. आमचा परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. Look, we have heard that the king of Israel is merciful. Let us go to the king of Israel with sackcloth around our waists. त्याचे सेवक त्याला म्हणाले, पहा, आम्ही असे ऐकतो की इस्रायल घराण्याचे राजे दयाळू असतात, तर आमच्या कमरांना गोंडपाट गुंडाळून आम्ही जाऊ. आमच्या कमरांना गोंडपाट गुंडाळून आम्ही जाऊ. माय फोर्थ garment is garment of submission. Garment of सबमिशन. त्या लोकांना डिलिव्हरन्स हवा होता, मुक्तता हवी होती, आणि म्हणून त्यांनी ऐकलं होतं की इस्रायलचे राजे आहेत, त्यांच्याकडे दया मिळेल आम्हाला, ते दयाळू राजा आहेत, त्यामुळे आम्ही तिकडे जाऊ. परंतु कसे जाऊ माहिती का? आम्हाला मुक्तता प्राप्त होण्यासाठी आम्ही दाखवू की देवा राजा हो, आम्ही तुला समर्पित
आहोत, आम्ही तुझ्या खाली आहोत, आम्ही नम्र होऊन तुझ्या समोर येत आहोत, आम्ही समर्पित होत आहोत. आणि गोंडपाट जे आहे, गोंडपाट किंवा गोंडताट जे आहे, जे घालायचे, सॅकक्लॉथ जे म्हटलेलं आहे, त्याला 2-3 अर्थ आहेत. पहिला अर्थ जे सर्वांना ठाऊक आहे ते हे की ग्रीफ, टू शो ग्रीफ, काहीतरी झालं माझ्या जीवनामध्ये म्हणून मी दुःख दाखवण्यासाठी त्यावेळेला ते लोक गोंडपाट नेसायचे. राखेने असे लादलेले ते गोंडपाट नेसायचे. सो इट वॉज ए साइन ऑफ ग्रीफ. सॅकक्लॉथ जे गोंडपाट होतं ते दुःखाचं दर्शक आहे. आणि दुसरा अर्थ देखील हा आहे की देवा, आम्ही तुझ्या समोर समर्पित अंतःकरणाने येतो म्हणून सर्व काही सोडतो आणि गोंडपाट नेसून तुझ्या समोर येतो. गारमेंट ऑफ सबमिशन. Garment of submission. Submission is a very important tool in our life. समर्पण, आम्ही समर्पित असणे, अधीनतेचं वस्त्र, अधीन असणं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं शस्त्र आपल्या जीवनामध्ये आहे. जर आम्ही परमेश्वराच्या अधीन आहोत, देवाच्या वचनाच्या अधीन आहोत, तर आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी उत्तमतेसाठी घडणार आहेत. आमेन. आणि म्हणून आम्हाला कळतं, आम्ही राजाकडे जेव्हा जाऊ तेव्हा अधीन होऊन जाऊ, जसं या लोकांनी केलं. त्यांना मुक्तता हवी होती. डू वी नीड एनी काइंड ऑफ डिलिव्हरन्स इन आवर लाईफ? वी नीड टू गो बिफोर हिम इन सबमिशन. आम्ही त्याच्या समोर अगदी म्हणजे अगदी सबमिशनने, अधीनतेने त्याच्या समोर जाणं अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. इन युअर सबमिशन यू विल हॅव डिलिव्हरन्स. डू यू अंडरस्टँड? इन युअर सबमिशन यू विल हॅव डिलिव्हरन्स. तुमच्या अधीनतेमध्ये तुमची मुक्तता तुम्हाला प्राप्त होणार आहे. Amen. One last garment we will see today and then we will stop. एक शेवटचा वस्त्र आपण पाहणार आहोत आणि मग आपण थांबणार आहोत. Amen. Hallelujah. It is again in Psalms, Isaiah 61 but verse 3. यशया 61 मध्येच आहोत आपण, पण 3ऱ्या वचनामध्ये असणार आहोत. And provide for those who grieve in Zion, to bestow on them a crown of beauty instead of ashes, the oil of joy instead of mourning, a garment of praise instead of a spirit of despair. सियोनातील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूप वस्त्र द्यावे. My fifth and the last type of garment that we are seeing today is garment of praise. स्तुतीचे वस्त्र, प्रशंसाचे वस्त्र, हे माझं 5वं वस्त्र आणि शेवटचा वस्त्र आज आपण पाहणार आहोत. इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे, वी नॉट ओनली ऑफर आवर प्रेज बट वी वेअर इट. आम्ही फक्त स्तुती अर्पित करत नाही, परंतु परिधान देखील करतो. हालेलुया. अर्पण काय करायचं म्हटल्यानंतर त्या शीघ्र काळासाठी, अगदी शीघ्र काळासाठी ती वस्तू घ्यायची आणि आपल्या हातामध्ये असायचं आणि मग ते आम्ही सादर करायचं. मग आपल्या हातातून ते गेलं, संपलं. हे झालं अर्पण करणं. परंतु समथिंग दॅट यू वेअर, जे तुम्ही परिधान करता, ते अधिक काळासाठी तुमच्या जवळ, तुमच्या वर राहत आहे. Amen. So what I'm trying to say, मला तुम्हाला काय सांगायचं आहे माहिती का, की आमच्याकडे अशा प्रकारचं एक वस्त्र पाहिजे, स्तुतीचं वस्त्र. जी स्तुती आम्ही फक्त अर्पण करणार नाही, परंतु त्याच्यामध्ये आपण राहणार, त्याच्या आत आपण राहणार, ते सतत आम्ही परिधान करणार. याचा अर्थ आम्ही सतत परमेश्वराला स्तुती दिली पाहिजे. आमेन. आम्ही सतत परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. आम्ही स्तुतीचे, प्रशंसाचे वस्त्र परिधान करणं
गरजेचं आहे. आणि परमेश्वर आम्हाला स्पिरिट ऑफ डिस्पेअरच्या ऐवजी गार्मेंट ऑफ प्रेज देणार आहे. म्हणजे खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूप वस्त्र तो आम्हाला देते. खिन्न आत्मा, डिस्पेअर हा शब्द आलेला आहे. डिक्शनरी मिनिंग मी काढला. डिस्पेअरला काय म्हटलं माहिती का? कंप्लीट लॉस ऑर ॲब्सेन्स ऑफ होप. ॲब्सेन्स ऑफ होप इज डिस्पेअर. खिन्न आत्मा याला इथं अर्थ काय आलाय माहिती का? आशाहीनता, आशेचा लवलेश नसणे म्हणजे खिन्न आत्मा, डिस्पेअर. आमची पूर्ण आशा गमावली आहे का? वेळ आलेली आहे की आम्ही स्तुतीचे वस्त्र परिधान करावे. आमच्या आशाहीनतेमध्ये परमेश्वराला उत्तम स्तुती देणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. गॉड इज रेडी टू चेंज युअर क्लोथ्स. परमेश्वर तयार आहे तुमचे वस्त्र बदलण्याची. खिन्न आत्म्याचं वस्त्र, आशाहीनतेचं वस्त्र काढून तो तुम्हाला द्यायला तयार आहे. स्तुतीचे वस्त्र तुम्हाला परिधान करून घेण्यासाठी. गॉड इज अबाउट टू गिव्ह यू ए गारमेंट ऑफ प्रेज. हालेलुया. आज विश्वास ठेवा की हे पाचही प्रकारचे वस्त्र तुमच्यावरती वेळोवेळी दिसत राहतील. चोर तुमच्यावरती हल्ला तुमचे ह्या प्रकारचे वस्त्र असताना करू शकणार नाही. ही विल फर्स्ट अटॅक युअर क्लोथ्स. लक्षात ठेवा, तो पहिल्यांदा तुमच्या वस्त्रावरती हल्ला करणार आहे, त्याला तो फाडणार आहे, मग तुमच्यावर तो हल्ला करणार आहे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर इज टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुमच्या वस्त्रांची काळजी घ्या. पहा की तुम्ही नग्न अवस्थेमध्ये नाही आहे आत्म्यात, परंतु या वस्त्रांपैकी एक एक वस्त्र तुमच्यावरती नक्की आहे याची दक्षता घ्या. मी पुन्हा एकदा पाची वस्त्र तुम्हाला सांगतो आणि मग आपण प्रार्थना करूया. पहिलं आपण पाहिलं रॉयल गारमेंट्स, गौरवी किंवा राजकीय वस्त्र आपण पाहिलं. मग आपण पाहिलं गारमेंट ऑफ सॅल्वेशन, तारणाचे वस्त्र आपण पाहिलं, ज्याला आपण चर्मवस्त्र असं शिकतो. तिसरं आपण पाहिलं रोब ऑफ रायचियसनेस. तिसरं आपण पाहिलं झगा जो आहे नीतिमत्तेचा झगा आपण पाहिलं. चौथं आपण पाहिलं गारमेंट ऑफ सबमिशन, अधीनतेचा वस्त्र आम्ही पाहिलं. आणि पाचवं आणि शेवटचं आहे गारमेंट ऑफ प्रेज, स्तुती प्रशंसा याचे वस्त्र. आमेन. फक्त आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यावरच स्तुती करायची अशी नाही आहे. आमच्या आशाहीनतेमध्ये आम्ही आमच्या स्तुतीच्या वस्त्राला परिधान करावे, म्हणजे परमेश्वर आमच्याकडे आकर्षित होईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. पिता, प्रभू येशूच्या नावाने आज हे पाचही प्रकारचे वस्त्र आम्ही पाहिलेलं असताना तुझ्यासमोर आम्ही येतो आणि म्हणतो, परमेश्वरा, याला सांभाळण्यासाठी पवित्र आत्माकडून आम्हाला सहायता प्राप्त हवी. कारण आम्हाला माहिती आहे पहिला हल्ला आमच्या वस्त्रावरती होईल, त्याच्यानंतर परमेश्वरा आमच्यावरती हल्ला होईल. आणि म्हणून या वस्त्रांना सांभाळण्याची शक्ती, ताकद, बल, ज्ञान, चातुर्य, प्रकटीकरण प्रभू तो आम्हाला द्यावंस ही आम्ही विनंती करत आहे. आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहोत. आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू, आमचा पूर्ण हा येणारा आठवडा आमच्यासाठी आशीर्वादाचा जाओ ही तुझ्याजवळ आम्ही नम्र विनंती करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो एक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचा आठवडा आशीर्वादाचा जाओ ही देवाच्या चरणी प्रार्थना आहे. थँक्यू अँड गॉड ब्लेस. माझा विश्वास आहे की आजच्या वचनाद्वारे आपण सर्वजण आशीर्वादी झाले आहोत. आमची हीच प्रार्थना आहे दॅट मे यू एक्सपिरियन्स अ फ्रेश विंड फ्रॉम द होली स्पिरिट. हे पूर्ण आठवडा तुमच्यासाठी एक आशीर्वादाचं आठवडा असणार आहे. आपण सर्वजण पुन्हा एकदा पुढच्या रविवारी ह्याच ठिकाणी पुन्हा एकदा भेटूयात. टिल देन, गुड बाय अँड गॉड ब्लेस.